मान पाठ सरळ, हाताची ज्ञान मुद्रा अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. सुरुवातीला आपल्याला ओमचा उच्चार करायचा आहे. डोळे बंद करा. मोठा श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणा. ओम असतो मा सद्गमय. तमसो मा ज्योतिर्गमय. मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. ओम असतो मा सद्गमय म्हणजे हे ईश्वरा आम्हाला असत्याकडून सत्याकडे घेऊन चल. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन चल. मृत्योर्मा अमृतंगमय म्हणजे मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन चल. दोन्ही हाताचं घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. उठून उभे राहा. सुरुवातीला आपल्याला सूक्ष्म व्यायाम करायचे आहेत. दोन्ही हात कमरेवरती. श्वास सोडत सावकाश समोर वाकवायचा आहे मानेला. श्वास आत घेत पाठीमाग. श्वास सोडत समोर. 1. श्वास आत घेत पाठीमाग. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. श्वास सोडत सरळ. हा झाला पहिला प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास घेत सरळ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. हा झाला दुसरा प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वळवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास घेत सरळ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. हा झाला तिसरा प्रकार. आता श्वास सोडत सावकाश समोर वाकून गोल फिरवायचा आहे. श्वास आत घेत पाठीमागून. श्वास सोडत समोर. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेनं. 1, 2,
3 4 5 श्वास आत सरळ. हे झाले मानेसाठी 4 सूक्ष्म व्यायाम. यामुळं मानदुखी कमी होते, मानेभोवतीचं एक्स्ट्रा फॅट कमी होतं. आता हात समोर घ्या. बोटाचे जे जॉईंट आहेत त्यांना वाकवायचं आहे. हा बोटांसाठी सूक्ष्म व्यायाम आहे. आता अंगठे आत घ्या, मूठ बंद करा, मनगटातून गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. आता श्वास आत घेत हात कोपरातून वाकवायचा आहे. श्वास सोडत सरळ. 1 2 3 4 5. आता हात खांद्यावरती ठेवून खांद्यातून गोल फिरवायचा आहे. श्वास आत घेत कोपर वर जातील, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. आता श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत. श्वास सोडत हात खाली घ्या. 1 2 3 4 5. आता अंगठे आत घ्या, मूठ बंद करा. श्वास आत घेत हात वर जातील, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. आता उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडा, डाव्या हाताने उजव्या हाताचं. श्वास आत घ्या, श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ घेऊन श्वास सोडत डावीकडं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हात खाली घ्या. हे झालं हातासाठी, खांद्यासाठी. आता कमरेसाठी. पायामध्ये अंतर, दोन्ही हात कमरेवरती. बॅक पेन, नेक पेन असेल तर समोर वाकू नका. पोटाचं ऑपरेशन झालं असेल तर पाठीमागं वाकू नका. श्वास सोडत सावकाश समोर वाकायचा आहे. श्वास आत घेत पाठीमागं, श्वास सोडत समोर. 1 श्वास आत घेत पाठीमागं. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता दोन्ही हात कमरेवरती ठेवून कमरेला गोल फिरवायचा आहे. श्वास आत घेत कंबर पाठीमागं जाईल, श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. आता दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवा. गुडघ्यांना सावकाश गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. आता दोन्ही हात कमरेवरती ठेवा. उजवा पाय समोर घेऊन पायाचा पाऊल गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं. 1 2 3
4 5. आता डावा पाय समोर घ्या. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5. आता श्वास आत घेत हात आणि टाचा वर घ्यायचे आहेत. श्वास सोडत हात आणि टाचा खाली घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. हे झाले सर्व सूक्ष्म व्यायाम. यामुळं आपल्या शरीरातील जे जॉईंट असतात ते सर्व मोकळे होतात, त्यांची कार्यक्षमता वाढते, ते लवचिक बनतात. जॉईंट पेन असतील तर कमी होतात. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. मोठा श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. आता सुरुवातीला ताडासन करायचं आहे. दोन्ही पाय जवळ घ्या, दोन्ही हात एकमेकात गुंफायचे आहेत, तळवे समोर. श्वास आत घेत हात वर, टाचा वर. शरीराला शक्य होईल तेवढं वरच्या दिशेनं ताण द्यायचं आहे. या आसनामुळं आपल्या पाठीचा कणा विकसित होतो, पाठीच्या कण्याशी संबंधित विकार नाहीसे होतात, पायामधील रक्तवाहिन्यांचे कार्य सुधारते. श्वास सोडत टाचा खाली, हात खाली. आणखीन एक वेळ करायचा आहे. दोन्ही हात एकमेकात गुंफायचे आहेत, तळवे समोर. श्वास आत घेत हात वर, टाचा वर. सामान्य श्वसन चालू. या आसनामुळं आपलं आखडलेलं शरीर मोकळं होतं. श्वास सोडत टाचा खाली, हात खाली. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. आता साइड फॅट कमी करण्यासाठी तिर्यक ताडासन करायचं आहे. पायामध्ये अंतर घ्या, दोन्ही हात एकमेकात गुंफायचे आहेत, तळवे समोर. श्वास आत घेत हात वर, श्वास सोडत उजवीकडे वाकायचा आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडं. श्वास घेत सरळ, श्वास सोडत उजवीकडं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. आपली जेवढी क्षमता आहे तेवढा सावकाशपणे पूर्ण श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. आता वृक्षासन करायचं आहे. उजवा पाय उचलून डाव्या मांडीवरती ठेवा. श्वास आत घेत दोन्ही हात वर जोडायचे आहेत. नजर एका बिंदूवरती केंद्रित करा. सामान्य श्वसन चालू. या आसनामुळं आपल्या पायाची मजबूती वाढते, शारीरिक आणि मानसिक संतुलन वाढतं, एकाग्रता वाढते. श्वास सोडत हात खाली घ्या, पाय खाली. आता डावा पाय उचलून उजव्या मांडीवरती ठेवायचा आहे. श्वास आत घेत दोन्ही हात वर जोडायचे आहेत.
सामान्य श्वसन चालू. श्वास सोडत हात खाली घ्या, पाय खाली, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. आता साइड फॅट कमी करण्यासाठी त्रिकोण आसन करायचं आहे. पायामध्ये अंतर घ्या. श्वास आत घेत दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेत. श्वास सोडत उजवीकडे वाकायचा आहे, डावा हात कानाला चिटकून. श्वास आत घेत सरळ होऊन, श्वास सोडत डावीकडे, उजवा हात कानाला चिटकून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. आपली जेवढी क्षमता आहे तेवढा सावकाशपणे पूर्ण श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. आता कटी चक्रासन करायचं आहे. खांद्यामध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच पायामध्ये अंतर, तेवढंच हातामध्ये. श्वास सोडत उजवीकडून पाठीमागं वळायचं आहे. श्वास आत घेत सरळ, श्वास सोडत डावीकडून पाठीमागं, श्वास घेत सरळ. आता थोडं फास्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. कटी चक्रासनामुळं बेली फॅट, कमरेभोवतीचं फॅट कमी होतं. पाठीचा कणा लवचिक आणि मजबूत बनतो. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर वीरासन करायचं आहे. डावा पाय पाठीमागं घ्या, उजवा पाय गुडघ्यात वाकवा. श्वास आत घेत दोन्ही हात वर जोडायचे आहेत, नजर आकाशाकडं. या आसनामुळं बॅक पेन, नेक पेन कमी होतं. पाठीचा कणा लवचिक आणि मजबूत बनतो. बेली फॅट, मांड्यावरील फॅट कमी होतं. आता उजवा हात समोर, डावा हात पाठीमागं, नजर उजव्या हाताकडं. डावा पाय समोर घ्या, उजवा पाय पाठीमागं, डावा पाय गुडघ्यात वाकवा. श्वास आत घेत दोन्ही हात वर जोडायचे आहेत, नजर आकाशाकडं. डावा हात समोर, उजवा हात पाठीमागं, नजर डाव्या हाताकडं. दोन्ही पाय जवळ घ्या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. आता सूर्य नमस्कार करायचे आहेत. सुरुवातीला नमस्कार आसन. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत, हस्तोत्तानासन. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या, पादहस्तासन. श्वास आत घेत डावा पाय पाठीमागं, नजर आकाशाकडं, अश्वसंचालन आसन.
श्वास सोडत उजवा पाय पाठीमागे घ्या, पर्वतासन. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे, साष्टांग नमस्कार आसन. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर घ्यायचा आहे, भुजंगासन. श्वास सोडत पर्वतासन. श्वास आत घेत उजवा पाय समोर घेऊन या, नजर आकाशाकडं, अश्वसंचालन आसन. श्वास सोडत पादहस्तासन. श्वास आत घेत हस्तोत्तानासन. श्वास सोडत नमस्कार आसन. एक सूर्य नमस्कार झाला. नमस्कार आसन 1, हस्तोत्तानासन 2, पादहस्तासन 3, अश्वसंचालनासन 4, पर्वतासन 5, साष्टांग नमस्कार आसन 6, भुजंगासन 7, पर्वतासन 8, अश्वसंचालनासन 9, पादहस्तासन 10, हस्तोत्तानासन 11, नमस्कार आसन 12. 2 सूर्य नमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 3 सूर्य नमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 4 सूर्य नमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 5 सूर्य नमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 6 सूर्य नमस्कार झाले. जे नवीन आहेत ते विश्राम करू शकतात, बाकीचे कंटिन्यू करा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 7 सूर्य नमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 8 सूर्य नमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 9 सूर्य नमस्कार झाले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 10 सूर्य नमस्कार झाले. 1, 2,
3 4 5 6 7 8 9 10 11 12 11 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 सूर्यनमस्कार झाले. पाठीवरती झोपून घ्या. शयन स्थितीतील आसने करायचे आहेत. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, हाताचे तळवे आकाशाकडं. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. सूर्यनमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. यामध्ये आपल्या संपूर्ण शरीराचा चांगला व्यायाम होतो. शरीरातील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत चालते. सर्व अवयवांना रक्ताचा चांगला पुरवठा होतो. सूर्यनमस्कारामुळे शरीरातील सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात. यानंतर शवासनामध्ये विश्राम करायचा आहे. आसने करून जी आपल्या शरीरामध्ये ताण निर्माण झालेला आहे तो ताण नाहीसा करायचा आहे. शवासन करण्यासाठी सुरुवातीला आपलं मन, आपलं लक्ष उजव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या पायाची बोट शांत, तणावरहित करून घ्यायची आहेत. यानंतर आपलं लक्ष उजव्या पायाच्या तळभागावरती घेऊन या. उजव्या पायाचा तळभाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. उजव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या पायाच्या गुडघ्यावरती घेऊन या. उजव्या पायाचा गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. डाव्या पायाची बोट, तळभाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या तळभागावरती घेऊन या. डाव्या पायाचा तळभाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या पिंडरीवरती घेऊन या. डाव्या पायाची पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या हाताची बोट, तळभाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. उजव्या हाताचं मनगट, कोपर, दंड शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या खांद्यावरती घेऊन या. उजव्या हाताचा खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. शवासनामध्ये झोपायचं नाही. मी जे जे सांगतोय त्या त्या शरीरावरती आपलं लक्ष घेऊन जायचं आहे आणि त्यांना शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. यामुळं पूर्ण मन आणि शरीराला विश्रांती मिळेल. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताच्या बोटावरती घेऊन यायचं आहे. डाव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायची आहेत. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या तळभागावरती घेऊन या. डाव्या हाताचा तळभाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष
डाव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. डाव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष पोटावरती घेऊन या. पोटातील सर्व अवयव शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष छातीवरती घेऊन या. हृदय, फुफ्फुसे शांत आणि शिथिल करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष गळ्यावरती घेऊन या. गळा, मान शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष चेहऱ्यावरती घेऊन या. डोळे, नाक, कान, तोंड, हनुवटी, कपाळ शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष डोक्यावरती घेऊन या. डोकं शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता श्वासावरती लक्ष द्या. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष ठेवायचं आहे. शवासनामुळं ब्लड प्रेशर नियंत्रणात येतं. शरीर आणि मनाला विश्रांती मिळते. ज्यांना रात्री झोप येत नाही त्यांच्यासाठी शवासन लाभदायक आहे. आता हाताच्या आणि पायाच्या बोटांची हालचाल करा. दोन्ही हाताची बोट एकमेकात गुंफायची आहेत. ताडासन केल्यासारखं शरीराला पूर्ण ताण द्यायचा आहे. हात मांड्यांच्या बाजूला घ्या. पाय जवळ घ्या. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. अर्ध हलासन करायचं आहे एका पायाने. श्वास आत घेत उजवा पाय वर उचलायचा आहे. श्वास सोडत पाय खाली घ्या. श्वास आत घेत पाय वर. श्वास सोडत पाय खाली. 1 2 3 4 5 6. आता श्वास आत घेत डावा पाय वर. श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6. विश्राम करा. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, हाताचे तळवे आकाशाकडं. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. आता दोन्ही पाय जवळ घ्या. हाताचे तळवे जमिनीला टेकवा. दोन्ही पायांनी एकदाच करायचं आहे अर्ध हलासन. पोटाचं ऑपरेशन झालं असेल तर एकाच पायाने करा. जे 2 पायाने करणार आहेत त्यांनी हातांचा आधार घ्या. श्वास आत घेत सावकाशपणे दोन्ही पाय वर उचलायचे आहेत. श्वास सोडत पाय खाली घ्या. पाय खाली घेत असताना आपटू नका. श्वास आत घेत पाय वर. श्वास सोडत पाय खाली. 1 2 3 4 5. विश्राम करा. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, हाताचे तळवे आकाशाकडं. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. आता दोन्ही पाय जवळ घ्या. हाताचे तळवे जमिनीला टेकवा.
एक पाद वृत्तासन करायचं आहे. उजवा पाय उचलून सावकाश गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5 पाय खाली घ्या. आता डावा पाय वर उचलून सावकाश गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5 पाय खाली घ्या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. आता दोन्ही पायाने एकदाच करायचं आहे. दोन्ही पाय जवळ घ्या. हाताचे तळवे जमिनीला टेकवा. पोटाचं ऑपरेशन झालं असेल तर एकाच पायाने करा. जे 2 पायाने करणार आहेत त्यांनी हातांचा आधार घ्या. दोन्ही पाय सावकाश गोल फिरवायचे आहेत. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5 पाय खाली घ्या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. आता दोन्ही पाय जवळ घ्या. हाताचे तळवे जमिनीला टेकवा. एक पाद चक्रिकासन करायचं आहे. सायकलिंग करायचे आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. आता दोन्ही पाय जवळ घ्या. हाताचे तळवे जमिनीला टेकवा. दोन्ही पायांनी एकदाच करायचं आहे. द्विपाद चक्रिकासन. 1 2 3 4 5 विरुद्ध दिशेनं 1 2 3 4 5 पाय खाली घ्या. विश्राम करा. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, हाताचे तळवे आकाशाकडं. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. हे जे आता अर्ध हलासन, वृत्तासन आणि चक्रिकासन केलं, यामुळं बेली फॅट कमी होतं, मांड्यांवरील फॅट कमी होतं. मांड्याचे आणि गुडघ्यांचे जे जॉईंट आहेत त्यांची कार्यक्षमता वाढते. गुडघेदुखी कमी होते. ज्यांना व्हेरिकोस वेन्सची समस्या आहे त्यांच्यासाठी हे तिन्ही आसनं लाभदायक आहेत. यानंतर मर्कटासन करायचं आहे. दोन्ही पाय जवळ घ्या. हात खांद्याच्या सरळ रेषेत.
श्वास आत घेत दोन्ही पाय गुडघ्यात वाकवायचे आहेत. श्वास सोडत गुडघे उजव्या साईडला वाकतील. नजर डाव्या हाताकडं. श्वास आत घेत गुडघे सरळ. श्वास सोडत गुडघे डाव्या साईडला वाकतील. नजर उजव्या हाताकडं. श्वास आत घेत गुडघे सरळ. आता पायामध्ये अंतर घ्या. श्वास सोडत गुडघे उजव्या साईडला वाकतील. नजर डाव्या हाताकडं. श्वास आत घेत गुडघे सरळ. श्वास सोडत गुडघे डाव्या साईडला वाकतील. नजर उजव्या हाताकडं. श्वास आत घेत गुडघे सरळ. आता पाय सरळ करा. श्वास आत घ्या. श्वास सोडत उजवा पाय उचलून डाव्या साईडला टाकायचा आहे. नजर उजव्या हाताकडं. शक्य असल्यास पायाचा अंगठा पकडू शकता. या आसनामुळं कमरेभोवतीचं फॅट कमी होतं. बॅक पेन, नेक पेन कमी होतो. श्वास आत घेत पाय सरळ करा. श्वास सोडत डावा पाय उचलून उजव्या साईडला टाकायचा आहे. नजर डाव्या हाताकडं. श्वास आत घेत पाय सरळ करा. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. ही झाली सर्व शयन स्थितीमधील आसने. आता हळूच डाव्या कुशीवरून पोटावरती यायचं आहे. उजव्या हातावरती डावा हात. डाव्या हातावरती कपाळ. मोठा श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. यानंतर भुजंगासन करायचं आहे. दोन्ही हात छातीच्या बाजूला. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. नजर आकाशाकडं. या आसनामुळं बेली फॅट कमी होतं. बॅक पेन, नेक पेन कमी होतो. श्वास सोडत खाली यायचा आहे. श्वास आत घेत वर. श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. आता पायामध्ये थोडा अंतर घ्या. तिर्यक भुजंगासन करायचं आहे. दोन्ही हात छातीच्या बाजूला. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. उजवीकडून डाव्या पायाच्या टाचकडे बघण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत खाली या. श्वास आत घेत वर येऊन डावीकडून उजव्या पायाच्या टाचकडे बघण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत खाली या. श्वास आत घेत वर येऊन उजवीकडून डाव्या पायाच्या टाचकडे बघण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत खाली या. श्वास आत घेत वर येऊन डावीकडून उजव्या पायाच्या टाचकडे बघण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत खाली या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. यानंतर शलभासन करायचं आहे. उजवा हात उजव्या पायाच्या मांडी खाली. डावा हात डाव्या पायाच्या मांडी खाली. श्वास
आत घेत उजवा पाय वर उचलायचा आहे. श्वास सोडत पाय खाली घ्या. श्वास आत घेत डावा पाय वर. श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. आता हात समोर घ्या. पायामध्ये थोडा अंतर घ्या. श्वास आत घेत उजवा हात डावा पायवर. श्वास सोडत उजवा हात डावा पाय खाली. श्वास आत घेत डावा हात उजवा पायवर. श्वास सोडत डावा हात उजवा पाय खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. शलभासनामुळं बेली फॅट, मांड्यांवरील फॅट कमी होतं. ऍसिडिटी कमी होते. कंबरदुखी कमी होते. यानंतर मकरासन करायचं आहे. हातांनी हनवटीला आधार द्या. श्वास आत घेत उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. श्वास सोडत सरळ. श्वास आत घेत डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. श्वास सोडत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता दोन्ही पायांनी एकदा श्वास आत घेत दोन्ही पाय गुडघ्यात वाकवायचे आहेत. श्वास सोडत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. मकरासनामुळं मानदुखी, पाठदुखी कमी होते. गुडघेदुखी कमी होते. ऍसिडिटी कमी होते. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. ही झाली सर्व विपरीत शयन स्थितीमधील आसने. आता हळू डाव्या कुशीवरून उठून बसायचं आहे. टाचा आतल्या दिशेला. अंगठे बाहेर. हात पाठीमाग. मान थोडीशी पाठीमाग वाकलेली. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. आता दोन्ही पाय जवळ घ्या. मान पाठ सरळ. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. वक्रासन करायचं आहे. उजवा हात पाठीमाग. डावा हात उजव्या पायाला फिरून. नजर पाठीमाग. या आसनामुळं कमरेभोवतीचं फॅट कमी होतं. शुगर नियंत्रणात येते. हात काढून घ्या. पाय सरळ करा. आता डावा पाय गुडघ्यात वाकवा. डावा हात पाठीमाग. उजवा हात पायाला फिरून. नजर पाठीमाग.
हात काढून घ्या, पाय सरळ करा, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर स्थित कोणासन करायचं आहे. पायामध्ये अंतर घ्या, मान पाठ सरळ. डावा हात उजव्या पायाला, उजवा हात डाव्या पायाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. आता यातच आणखीन एक प्रकार. पायामध्ये अंतर घ्या, मान पाठ सरळ. श्वास सोडत डावा हात उजव्या पायाला, डोकं गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न. उजवा हात पाठीमाग. श्वास आत घेत सरळ होऊन श्वास सोडत उजवा हात डाव्या पायाला, डोकं गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न. डावा हात पाठीमागून. श्वास आत घेत सरळ होऊन उजवीकडं 1, डावीकडं 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. या दोन्ही आसनांमुळं बेली फॅट, साइड फॅट कमी होतं. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर सुखासनामध्ये बसायचं आहे. मान पाठ सरळ, हाताची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. प्राणायाम सुरू करायचे आहेत. सुरुवातीला भस्त्रिका प्राणायाम. 5 सेकंदात श्वास आत घ्यायचा, 5 सेकंदात श्वास बाहेर. सुरू करूया. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. 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 भस्त्रिका प्राणायामामुळे आपली रेस्पिरेटरी सिस्टीम मजबूत बनते. श्वसनासंबंधी विकार दूर होतात. यानंतर कपालभाती प्राणायाम करायचा आहे. पोटाला धक्का देऊन श्वास बाहेर. 1 सेकंदाला 1 धक्का, असं 20 वेळेस करायचं आहे. सुरू करूया कपालभाती. वीस वेळ झाल्यानंतर मोठा श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. कपालभातीमुळं बेली फॅट कमी होतं, डायजेस्टिव्ह सिस्टीम मजबूत बनते. यानंतर अनुलोम विलोम. अंगठ्याच्या नंतरचे 2 बोट वाकवायचे आहेत. अंगठा उजव्या नाकावरती ठेवा. आपली जेवढी क्षमता आहे तेवढा डाव्या नाकातून श्वास आत घ्या.
तेवढा श्वास उजव्यातून बाहेर. आता उजव्यातूनच आत घ्या, डाव्यातून बाहेर. एक सायकल पूर्ण झाली. डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर. दुसरी सायकल पूर्ण. डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर, उजव्यातून आत, डाव्यातून बाहेर. तिसरी सायकल पूर्ण. हात खाली घ्या. अनुलोम विलोम मुळे नर्वस सिस्टीम मजबूत बनते, डोक्यासंबंधी विकार नाहीसे होतात. यानंतर भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. 3 बोट डोळ्यावरती, वरचं बोट भुवयाच्या वर, अंगठे कानावर. श्वास आत घ्या, तोंड बंद करून भुंग्याच्या आवाजात बाहेर. श्वास आत घ्या, श्वास आत घ्या, हात खाली घ्या. यानंतर ओमचा उच्चार करायचा आहे. ओम हा ध्वनी अ, उ आणि म पासून बनलेला आहे. अ चा उच्चार करण्यासाठी ओठांमध्ये 1 बोटाचा अंतर राहील एवढे ओठ उघडे ठेवायचे आहेत. अ चा उच्चार 2 सेकंद. ओठ बंद होत असताना उ चा उच्चार होईल, तो 3 सेकंद. आणि ओठ बंद झाल्यानंतर म चा उच्चार 5 सेकंद करायचा आहे. श्वास आत घ्या, 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 अ च्या उच्चारामुळे पोटासंबंधी विकार दूर होतात. उ च्या उच्चारामुळे हृदयासंबंधी आणि म च्या उच्चारामुळे डोक्यासंबंधी विकार दूर होतात. यानंतर आनापान ध्यान करायचं आहे. पूर्ण लक्ष श्वासाच्या येण्या जाण्याकडे ठेवायचं आहे. श्वास आत जात असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास आत जातोय. श्वास बाहेर येत असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास बाहेर येतोय. याच्या नियमित सरावामुळे मन हळूहळू नियंत्रणात यायला चालू होतं. मनातील विचारांची संख्या कमी होऊन मन शांत आणि प्रसन्न होतं. मनामध्ये जे विचार चालू आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करायचं आहे.
शांतीपाठ माझ्या पाठीमागे म्हणा. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कश्चित् दुःख भाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. सर्वे भवन्तु सुखिनः म्हणजे सर्वजण सुखी हो. सर्वे सन्तु निरामयाः म्हणजे सर्वजण निरोगी हो. सर्वे भद्राणि पश्यन्तु म्हणजे आम्हाला सर्व चांगली दृश्य दिसावं. मा कश्चित दुःख भाग भवेत म्हणजे कोणीही दुखी राहू नये. दोन्ही हाताचं घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरून घ्या. डोळे उघडा. सर्वांचे धन्यवाद. योग वर्ग संपला.